हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. जॉग्रफीच्या या एक्सप्लेनर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेकॉंग नदीबद्दल इथे माहिती घेणार आहोत. मेकॉंग नदीमध्ये होत असलेलं प्रदूषण, त्यामागे काय कारणं आहेत आणि त्याचा जगावरती नेमका कसा प्रभाव पडतोय, या सगळ्या गोष्टींची इथे माहिती आपण आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत. माझं नाव मंगेश कुलकर्णी. या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो. आजच्या इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये तुम्हाला ही एक बातमी पण इथे बघायला मिळते किंवा मेकॉंग नदी जी आहे याचं प्रदूषण होतं या नदीमध्ये आणि त्याचं कारण म्हणजे काय, तर रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत, दुर्मिळ खनिज आपण जे म्हणतो, त्याचं जे एक्सट्रॅक्शन होतंय त्यामुळे त्यामुळे या नदीमध्ये आपल्याला प्रदूषण झालेलं बघायला मिळतंय. आणि यामुळे अल्टिमेटली काय होतंय, तर जे वर्ल्ड्स किचन म्हणलं जाते, म्हणजे काय, तर जगाला वेगवेगळ्या पद्धतीने फूड सप्लाय जो आहे तो या भागातून होतो आणि हे जे वर्ल्ड्स किचन आहे तेच धोक्यामध्ये आलंय का, असा प्रश्न तिथे उपस्थित झालेला आहे. सो एक्झॅक्टली काय इश्यू आहे तो आपण समजून घेऊ. मेकॉंग रिव्हर क्रायसिस आणि यामध्ये रेअर अर्थ मायनिंगचा मुद्दा इथे आपल्याला दिसतो. यूपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये GS1, GS2, GS3 तीनही लेवलवरती कामात येऊ शकेल आणि पूर्व परीक्षेला देखील महत्वाचं राहील. आता आज ही बातमी आपल्याला बघायला मिळते किंवा रेअर अर्थ मायनिंग पोल्यूट मेकॉंग ट्रिब्युटरीज. ठीक आहे, मेकॉंग नदी आणि त्याच्या उपनद्या त्यांचं सगळं प्रदूषण होतंय आणि त्यामुळे वर्ल्ड्स किचनला तिथे धोका तयार झालेला आहे. मग का बरं धोका तयार झाला? कारण इथे मोठ्या प्रमाणामध्ये रेअर अर्थ मायनिंग होतंय. आता तसं बघायला गेलं तर तुमचा हा जो मेकॉंग रिव्हर आहे, मेकॉंग रिव्हरचा जर हा पूर्ण फ्लो बघितला आपण, तर चायनामधून याचा उगम आहे आणि ही नदी व्हिएतनामच्या या भागामध्ये डेल्टा तयार करते, त्रिभुज प्रदेश तयार करते. आता इथे होतं काय, की हा जो भाग आहे या भागाला म्हणतात अपस्ट्रीम रिजन. हा कोणता भाग आहे? अपस्ट्रीम रिजन आहे. आणि हा जो भाग आहे हा भाग आपण काय म्हणतो? डाऊनस्ट्रीम रिजन म्हणतो. आता ज्या भागामधून ही नदी या अपस्ट्रीम रिजन मधून वाहते तिथे आपल्याला म्यानमार आणि लाओज सारखे देश बघायला मिळतात आणि या देशांमध्ये रेअर अर्थ मायनिंग मोठ्या प्रमाणात होते. म्यानमार जर आपण म्हणलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनल इश्यूज आहेत, सिव्हिल वॉर तिथे चालू आहे. लाओज मध्ये देखील आपल्याला रेअर अर्थ मायनिंग बघायला मिळते. मेन म्हणजे लाओज मध्ये जी मायनिंग आहे ती कशा पद्धतीची आहे, तर चायनीज फंडेड आहे. चायनाला मोठ्या प्रमाणात रेअर अर्थ मटेरियलची गरज पडते. का पडते तेही आपण बघू. बट ह्या दोन रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात मायनिंग होते आणि त्याचा प्रभाव या बाकी खालच्या या देशांमध्ये देखील होताना दिसतो आणि हा सगळा मुद्दा आपल्याला इथे ते सांगताय. ओके, अनरेग्युलेटेड मायनिंग आहे कारण युद्ध चालू आहे किंवा इंटरनल सिच्युएशन व्यवस्थित नाही आहे, गव्हर्नन्स स्ट्रक्चर चांगलं नाही आहे. या वेगवेगळ्या कारणांमुळे काय होते, अनरेग्युलेटेड मायनिंग आहे. लाओज मध्ये तर ओव्हरऑल नॅशनल लेवलला बॅनच आहे, असं करू शकत नाही रेअर अर्थ मायनिंग, तरी देखील तिथे केली जाते. तो हा एक इश्यू आपल्याला इथे दिसतोय. दुसरं काय होते, टॉक्झिक रन ऑफ. टॉक्झिक रन ऑफ म्हणजे काय, तर जेव्हा हे मटेरियल जे आहे रेअर अर्थ मटेरियल, ते जेव्हा तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करताय तर त्यावेळेस बऱ्याचदा काय होते की ते त्या पाण्यासोबत मिक्स होऊन जाते. मेकॉंग नदी आणि त्याच्या उपनद्या ज्या आहेत त्यामुळे नदीचं होते पोल्युशन, राईट. आणि मग यामध्ये काही उपनद्या, कोक, साई, रुआक, हे वेगवेगळे नाव आहेत उपनद्यांचे मेकॉंग नदीच्या, तिथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आपल्याला दिसते आणि यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावरती खूप मोठा प्रभाव पडतोय. जसं इथे नंबर जर आपण बघितला तर ह्या नदीच्या ओव्हरऑल आसपास 70 मिलियन लोक राहतात. म्हणजे जवळपास 70 मिलियन लोक जे आहेत ते या नदी आणि मेकॉंग नदी आणि त्याच्या उपनदीवरती उपजीविकेसाठी डिपेंड आहेत. 70 मिलियन. आणि मग त्या सगळ्या लोकांच्या दैनंदिन जीवनावरती धोका, शेतीला धोका, राईट. का, कारण शेती साऊथ ईस्ट एशियाचा भाग आहे हा. दिस इज साऊथ ईस्ट एशिया आणि हा जो भाग आहे इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला शेती होताना दिसते. दिस इज ऍग्रिकल्चरली पॉवर हाऊस रिजन आणि यामुळे काय होते, इथे जर शेतीला धोका तयार झाला तर ग्लोबल लेवलवरती फूड सिक्युरिटीला तिथे धोका तयार होतोय, राईट. हा एक मुद्दा आहे. मग नेमका प्रकार काय आहे, रेअर अर्थ मटेरियल म्हणजे काय, तर हे टोटल 17 एलिमेंट आहेत. तसं लॅन्थॅनम आहे, सेरियम आहे, यट्रियम आहे, असे वेगवेगळे 17 एलिमेंट. आता रेअर म्हणजे बा हे सापडतच नाही म्हणून रेअर म्हणतात का, तर असं नाही आहे. दीज आर व्हेरी अबंडंट, मुबलक प्रमाणामध्ये हे तुम्हाला मिळतात. पण रेअर का म्हणलं जाते मग याला, कारण इथे हे जे मटेरियल आहेत हे जेव्हा जमिनीमधून काढले जात आहेत ना, तर ते जमिनीमधून काढणं खूप अवघड काम आहे. कारण हे एक सेपरेट सेपरेट निघत नाही. म्हणजे लॅन्थॅनम, सेरियम, यट्रियम असे जे एलिमेंट आहेत ते एकमेकांसोबत जोडलेले आहेत आणि त्यांना
सहजासहजी वेगळं करता येत नाही. तो दिस इज केमिकली डिफिकल्ट टू एक्सट्रॅक्ट, त्यामुळे त्याला रेअर म्हणलं जाते. ओके, तो एक भाग आहे. वाय दिस इज कॉल्ड रेअर. आता ह्याचा वापर जर बघितला तर आपल्याला सध्याच्या काळामध्ये नेमकं हे रेअर अर्थ मिनरल जे आहेत ते एवढे का बरं वापरले जात आहेत त्याचा अंदाज येतो. कारण इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये याचा वापर व्हायला, परमनंट मॅग्नेट जे असतात ईव्ही मध्ये, तिथे याचा वापर होतोय. विंड टर्बाईन्स मध्ये याचा वापर होतोय. त्यासोबतच स्मार्टफोन, कम्प्युटरमध्ये हार्ड ड्राईव्ह असतात, त्यानंतर आपले जे स्क्रीन डिस्प्ले असतात, त्यासोबतच लेझर आहेत, रडार इक्विपमेंट्स आहेत. तसंच पेट्रोलियमला रिफाईन करण्यासाठी देखील या रेअर अर्थ मटेरियलचा वापर तिथे होतो. त्यामुळे एकतर झालं काय आहे, किंवा या सगळ्या गोष्टी तर लागतातच आपल्याला, पण यामुळे जे प्रदूषण होतंय ते देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, 17 एलिमेंट आहेत टोटल. आता इथे ही पूर्ण नदी, याचे अपस्ट्रीम रिजन आणि डाऊनस्ट्रीम रिजन, जवळपास याची लांबी 5000 किलोमीटर जवळपास आपण म्हणतोय. आता हा आकडा व्हॅरी होत राहतो, कारण बऱ्याचशा वेगवेगळ्या देशांमधून ही नदी वाहती आहे, त्यामुळे नंबर्स व्हॅरी होतात. आता याचा फ्लो जर बघितला आपण तर चायनापासून ते व्हिएतनाम पर्यंत याचा फ्लो आहे, आणि जवळपास 70 मिलियन लोक या पूर्ण भागामध्ये आपल्याला राहताना दिसतात. आणि महत्वाचा पार्ट आहे, रिजन जो आहे तो एकदम स्ट्रॅटेजिक रिजन आहे, कारण मोठ्या प्रमाणात मासेमारी होते, शेती होते, राईट. सो असा हा पूर्ण भाग आहे. आता मेकॉंग रिव्हर बद्दलची एक फॅक्ट शीटच आपण तयार करून ठेवू, कारण इथून प्रश्न येत असतात. सगळ्यात पहिले तर काय, ही साऊथ वेस्ट चायनाचा जो भाग आहे, म्हणजे तिबेटवाला भाग, तिथून ही सुरू होते. पण याला चायनामध्ये वेगळं नाव आहे. चायनामध्ये याला लानकांग रिव्हर म्हणतात. ठीक आहे. नंतर मग ती नदी जाते म्यानमारमध्ये, मग येते लाओजला, मग थायलंड, त्यानंतर कंबोडिया, आणि शेवट होतो व्हिएतनाममध्ये. म्हणजे किती देशांमधून ही नदी वाहतीये? 1, 2, 3, 4, 5 आणि 6, टोटल 6 देशांमधून ही मेकॉंग नदी वाहते. आता याचं नाव पण इंटरेस्टिंग आहे. नावामध्ये संस्कृत ओरिजिन त्याचं आपल्याला दिसते. इकडे कंबोडियामध्ये खमेर भाषा बोलली जाते, आणि मग खमेर आणि संस्कृत याचं एक कॉम्बिनेशन मिळून हा शब्द तयार होतो, मे कॉंगकिया. मे म्हणजे काय तर मदर, मे म्हणजे खमेर भाषेमध्ये मदर होतो, आणि कॉंकिया हा शब्द कुठे ना कुठेतरी संस्कृत भाषेमधून गंगा या शब्दावरून तिथे आलेला आहे. मे कॉंकिया म्हणजे त्याचा अर्थ कसा होतो? मदर गंगा. मे कॉंकिया म्हणजे काय? मदर गंगा. ओके, सो त्यामुळे एक चांगलं एक कल्चरल कनेक्शन पण आपल्याला इथे दिसते. इव्हन या दोन नद्यांचा मिळून असा एक मेकॉंग गंगा कोऑपरेशन नावाचा इनिशिएटिव्ह देखील घेतला गेलेला आहे. त्यावरती एकदा UPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न देखील आलेला आहे. आता याचा उगम एक्झॅक्टली कुठे होतो? तर तिबेटमध्ये हे लासाई गोंगमा स्प्रिंग म्हणजे काय? झरा. लासाई गोंगमा झरा आहे, तिथून ही सुरू होते नदी. तिथं माउंटेन आहे, माउंट गुओझॉंग मुचा, राईट. आणि तिबेट मधलं हे माउंटेन आहे. ओके, सुरुवात इथे होती. शेवट कुठे होतो? माउथ म्हणजे काय? नदीचा शेवट, जिथे नदी समुद्राला मिळते. शेवट होतो मेकॉंग डेल्टा, व्हिएतनाम, राईट. अशी ही पूर्ण नदी आपल्याला वाहताना दिसते. लांबी व्हॅरी होते, कारण वेगवेगळ्या देशांमधून ही नदी वाहते, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा तिथे आपल्याला बघायला मिळत नाही, पण बऱ्यापैकी वेल एक्सेप्टेड राहतो 4350 किलोमीटर, किंवा काही ठिकाणी 4900, 4909, अप्रॉक्सिमेटली 5000, असे वेगवेगळे आकडे आपल्याला बघायला मिळतात. ओके, आता ही नदी जी आहे, ही नदी जिथून वाहते, तर काही महत्वाचे शहरं आहेत ते या नदीच्या काठावरती आहेत. जसं लुआंग प्रबांग नावाचं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, ती लाओज या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते, आणि मेकॉंग नदीच्या काठावरती ती आपल्याला साईट दिसते. लाओसची जी राजधानी आहे व्हिएंटाईन, ती देखील मेकॉंग नदीच्या काठावरती आहे. फ्नॉम पेन ही जी कंबोडियाची राजधानी आहे, ती देखील या मेकॉंग नदीच्या काठावरती आहे. आणि शेवटी मेकॉंग रिव्हर डेल्टा जो आहे, त्या पूर्ण डेल्टा रिजन मध्ये सगळ्यात मोठं शहर आहे कॅनथो. कॅनथो कुठं आहे? व्हिएतनाम मध्ये. ते देखील या नदीच्या काठावरती आहे. ठीक आहे, हा एक भाग झाला. आता नेमका इश्यू काय होतोय? तर हे नदीमध्ये रेअर अर्थ मटेरियलचं कंटॅमिनेशन होत आहे. तर एक्झॅक्टली कोणते मटेरियल्स आहेत की जे या नदीमध्ये टॉक्सिक इफेक्ट्स क्रिएट करतात? तर मग यामध्ये प्रामुख्याने अर्सेनिक, मर्क्युरी, कॅडमियम आणि लीड असे आपल्याला मटेरियल बघायला मिळतात. अर्सेनिक जे आहे हे दगडांमधून खाली झिरपतंय आणि ग्राउंड वॉटरमध्ये जाऊन मिक्स व्हायला. अर्सेनिक
तो एक इश्यू आहे. हायली टॉक्झिक अशा प्रकारचं ते मटेरियल आहे. मर्क्युरी जे आहे हे तर न्यूरोटॉक्झिन आहे. ठीक आहे, म्हणजे ब्रेनसाठी हे टॉक्झिक अशा प्रकारचं आहे, जनरली पाण्यामध्ये आपल्याला दिसायला. त्यानंतर लीड जे आहे स्पेशली लहान मुला-मुलींसाठी हे खूप धोक्याचं राहते, कारण डेव्हलपमेंटल इश्यूज हे क्रिएट करते. ब्रेनच्या डेव्हलपमेंटमध्ये, बॉडीच्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये हे अडथळे तयार करते. लीड जे आहे तो हे देखील आपल्याला या नदीच्या पाण्यामध्ये मिक्स झालेलं बघायला मिळालं. आणि कॅडमियम जे आहे हे तर कॅन्सर होऊ शकतो याने, आणि इझिली कॅडमियम जे आहे ते जे क्रॉप्स आहेत ते ऍब्झॉर्ब करतात. आणि क्रॉप जर ह्याला ऍब्झॉर्ब करतात, एखादं झाड जर त्या कॅडमियमला ऍब्झॉर्ब करते किंवा यापैकी कशालाही ऍब्झॉर्ब करते, तर त्या झाडामुळे जी पुढे फूड चेन चालू होते, अन्न साखळी जे चालू होते, झाडाला त्या झाडाचे पानं कोण एखादा प्राणी खाणार, त्या प्राण्याला दुसरा प्राणी खाणार, त्या प्राण्याला माणूस खाणार, असं जे काही असून तिथं काय होतं मग, किंवा ते ते जे पोल्युटंट आहे ते पूर्ण त्या अन्न साखळीमध्ये जमा होत जाते. आणि त्यामुळे त्यामुळे बायो अक्युम्युलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन या संकल्पना तुम्हाला पर्यावरणामध्ये वाचायला देखील येतात. यासारख्या गोष्टी तिथे होताना दिसतात. म्हणजे काय, ते जे प्रदूषक आहे, ते जे पोल्युटंट आहे, त्या अन्न साखळीमध्ये याची जी इंटेन्सिटी आहे ती पुढे वाढत वाढत जाते. बायो मॅग्निफिकेशन असं आपण त्याला म्हणतो. राईट. मग हे सगळे जे मुद्दे आहेत हे आपल्याला इथे दिसतात. आणि इश्यू काय आहे, किंवा एखाद्या देशामध्ये असलं असतं तर लगेच तिथल्या तिथं काही टार्गेटेड इनिशिएटिव्ह घेता आले असते. पण इथं काय झालेलं आहे, ट्रान्स बाउंड्री सीपेज होतंय. ट्रान्स बाउंड्री सीपेज म्हणजे काय, तर इथे झालं काय, गडबड इथं झालेली आहे. या अपस्ट्रीम रिजन मध्ये मायनिंग होती आहे, आणि त्याचा जो नुकसान आहे ते डाऊनस्ट्रीम रिजन्स मध्ये बघायला मिळते. आणि तो एक मुद्दा आहे. किंवा अक्रॉस दी बाउंड्रीज काय होतंय, हे रेअर अर्थ मटेरियल खाली सीप डाऊन होतंय, कारण हे सिंगल लँड आहे पूर्ण. राईट, हे सिंगल लँड आहे आणि सगळे बॉर्डरिंग कंट्रीज आहेत. त्यामुळे काय होते, एका देशाने घातलेला गोंधळ आणि दुसऱ्या देशाला त्याचं नुकसान होते. मग नुकसान नेमकं कसं होते, नुकसान तर मल्टिपल लेवलला आहे. सगळ्यात पहिले तर इकोसिस्टीमच कोलॅप्स होऊन जाते. एक तर झालं काय आहे, ते बातमी पण एक होती, एक जो मासेमारी करणारा एक माणूस आहे, तो त्या नदीच्या पाण्यामध्ये ते जाळी टाकायलाय. जाळीमध्ये हार्डली काही मासे लागायलेत, कारण बऱ्यापैकी माशांची डेथ देखील होतीये. तर मासे एकदम कमी लागायलेत. त्याला डोक्यामध्ये डाऊट हा आहे की हे मासे मी खरंच त्या दुकानामध्ये जाऊन विकू शकतो की नाही, एवढे कमी मासे आहेत ते. एक तर तो एक भाग आहे. दुसरं काय आहे की लोकांना ती बातमी मिळालेली आहे की नदीमध्ये जे आहे ते कंटॅमिनेशन झालेलं आहे टॉक्झिक मेटल्स, आणि त्यामुळे काय होतंय, लोकांच्या मनामध्ये डाऊट आहे की मासे खावे की नाही खावे. तो दोन्ही बाजूनी काय झालेलं आहे, तर हे पूर्ण फिशिंग इंडस्ट्रीमध्येच प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. तो इकोसिस्टीम कोलॅप्स होते. का, कारण इथे मासे एकतर कमी मिळतात, काही काही तर फिशरमॅन म्हणतात आमची झिरो अर्निंग होते, एकही रुपये त्यामध्ये कमवता येत नाही आहे. तो एक मुद्दा आहे. लोकांच्या हेल्थला जो इश्यू होतो तो एक भाग. राईट, कॅन्सर, ऑर्गन फेल्युअर, डेव्हलपमेंटल इश्यूज, ब्रेनच्या डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी होतात. स्पेशली जे प्रेग्नंट वुमन आणि चिल्ड्रन आहेत ते जास्त वल्नरेबल झालेले आहेत या सिच्युएशनला. तो एक मुद्दा आहे. आणि अजून एक काय होतं ना, की बऱ्याचशा लोकांचं दैनंदिन जीवनाचा कल्चरचा भाग राहते नदी. आणि मग इथे एक ट्राईब आहे, त्याचं नाव आहे लाहू ट्राईब. लाहू ट्राईबचं कल्चरच नदीच्या आसपास आहे. आणि मग नदीमध्ये जर अशा प्रकारचं प्रदूषण होत असेल तर नदीच्याच अस्तित्वाला धोका तयार होईल. आणि त्यामुळे त्यामुळे इथे लोकांचं कल्चरच तिथे नाहीसं होऊ शकेल. कल्चरल इरेजर म्हणजे काय, कल्चरल नाहीसं होऊ शकते. का, कारण नदीलाच धोका तयार होतोय. राईट. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. आता इथे ग्लोबल लेवलवरती फूड सिक्युरिटीचा काय इश्यू झाला, कारण आपण बोललो किंवा जगाचं किचन धोक्यामध्ये आलेलं आहे. हे तर आपण एका रिजनचं बोललो, पण जगाचं कसं काय मग, तर मग जगाचं किचन का धोक्यात येतंय, कारण इथे सगळा हा जो भाग आहे या भागामधून मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे पदार्थ तिथे एग्रीकल्चर मेन असल्यामुळे वेगवेगळे पदार्थ इथे कल्टिवेट केले जातात. मग उदाहरणार्थ हा जो भाग आहे मेकॉंग रिव्हर बेसिन, हा एग्रीकल्चरल पॉवर हाऊस आहे असं म्हणतात. त्यामध्ये तुम्हाला एकतर राईस असेल, त्यासोबतच तुमचं जे गार्लिक आहे, बनाना आहे, मका आहे, असे वेगवेगळे कल्टिवेशन वेगवेगळ्या प्रोडक्टचे बघायला मिळतात. आणि हा जो भाग आहे त्यातलं तर थायलंड जर आपण म्हणलं, मेकॉंग बेसिन मधलं थायलंड इज दी टॉप एक्सपोर्टर ऑफ राईस इन दी वर्ल्ड. म्हणजे भारत आणि व्हिएतनाम सोबत सोबत थायलंड मधून मोठ्या प्रमाणात भाताचं एक्सपोर्ट होतो. राईट. इव्हन असं म्हणलं तर अमेरिकेमध्ये जे सुपर मार्केट्स आहेत त्या सुपर मार्केटमध्ये जे राईस विकला जातोय तो इथून येतोय. राईट.
त्यासोबतच हे बायो अक्युम्युलेशन जे होतं, म्हणजे टॉक्झिक प्रोडक्ट जे आहेत ते अन्न साखळीमध्ये तिथे ऍड होत आहेत आणि त्यामुळे पुढे धोका तयार होत आहे. हे टॉक्झिन्स जे आहेत ते या प्रकारच्या क्रॉप्समध्ये मोठ्या प्रमाणात अक्युम्युलेट होत आहेत. जसं इथे आपण बघतोय किंवा राईस आहे, गार्लिक आहे, कॉर्न आहे, मक्का, अनियन आहे, बनाना आहे, या सगळ्यामध्ये काय होतंय, हे टॉक्झिक प्रोडक्ट अक्युम्युलेट होत आहेत, झाडाच्या मुळांद्वारे शोषून घेतले जात आहेत आणि त्यामुळे ते पुढे अन्न साखळीमध्ये ऍड होत आहेत. आणि एक्सपोर्टचा मग थ्रेट आपण जसं आता बोललो किंवा इंटरनॅशनल फूड मार्केटमध्ये हे सगळे प्रोडक्ट जाणार आहेत, ते इथे जाऊ शकणार नाही किंवा त्याला धोका तयार होईल. वेगवेगळे देश पण डाऊट घेतील ना, किंवा आमच्याकडं असे प्रोडक्ट आम्ही मागवले तर मग आमच्या लाईफला धोका होऊन जाईल, राईट. हेल्थ इश्यूज आमच्याकडे होतील, त्यामुळे आम्ही तिथून नाही दुसरीकडून मागवतो, मग असं होणार ना, राईट. कारण डाऊट क्रिएट होतील. मग राईस असेल अमेरिकेमध्ये, तिकडे जपानमध्ये एडमामे स्नॅक्स कंझ्युम केले जातात. ते एडमामे जे आहे ते देखील इथंच त्याचं उत्पादन आहे. त्यानंतर मलेशियामध्ये गार्लिकचा सप्लाय जो आहे तो या भागामधून व्हायला आहे. हे सगळे जे रिजन्स आहेत ते कसे आहेत, जे मेन टार्गेट रिजन्स आहेत या मेकॉंग बेसिन मधल्या देशांसाठी. इथून त्या भागांमध्ये ते काय करतील तर एक्सपोर्ट करतील. पण तिथं मग काय झालं, धोका तयार झाला एक्सपोर्टला आणि त्यामुळे ओव्हरऑलच एग्रीकल्चरल इकॉनॉमी जी आहे त्या भागातली ती कोलॅप्स होऊ शकते, राईट. सो हा एक इश्यू आहे. आता यामध्ये अजून एक मुद्दा जो येतो, देर इज वन जिओ पॉलिटिकल डायमेन्शन, जे आयआरच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण आपल्याला महत्वाचं आहे. किंवा इथं इश्यू आहे दोन देशांमधला, राईट. म्यानमार आहे आणि लाओज आहे. आणि या दोन देशांमध्ये होणाऱ्या मायनिंगमुळे बाकी रिजन्सला धोका तिथे तयार होत आहे आणि त्यामुळे एकतर ह्याला इझिली ट्रॅक करता येत नाही किंवा ह्याला प्रॉपरली तिथे रेग्युलेट करता येत नाही. का? कारण ट्रान्स बाउंड्री फ्लो आहे. पोल्युशन जे आहे ते एका भागामध्ये होतंय आणि त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या भागामध्ये दिसतोय. उदाहरणार्थ पोल्युशन झालं म्यानमार लाओज मध्ये, त्याचा प्रभाव दिसायला थायलंडमध्ये, राईट. तो एक इश्यू आहे. आणि इथे एकतर सिव्हिल वॉर चालू असल्यामुळे जास्त काही तिथे रेग्युलेशन्स आणता येत नाही आहेत. गव्हर्नन्सचा इश्यू आहे. पॉवर व्हॅक्यूम आहे, तिथल्या तिथं गोंधळ चालू आहे. त्यामुळे हे मायनिंगचा जो भाग आहे तो तेवढा तिथे लक्ष त्याकडे दिलं जात नाही. अनरेग्युलेटेड भाग राहिलेला आहे पूर्ण हा. त्यासोबतच मग इथे स्मगलिंग नेटवर्क्सही वाढायला लागलेले आहेत. इव्हन कधी कधी रेअर अर्थ मटेरियल जे आहे ते स्मगल कडून पाठवले जातात. यामुळे एकतर तो पाण्याचा इश्यू तो आहेच, पण त्यासोबतच बॉर्डर सिक्युरिटीचा देखील इश्यू क्रिएट होतोय बिकॉज ऑफ दॅट स्मगलिंग नेटवर्क. त्यासोबतच हे अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम वाला जो प्रकार आपण बोललो, किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत अपस्ट्रीम कंट्रीज मधल्या मायनिंगमुळे आणि डाऊनस्ट्रीम कंट्रीजला त्याचा धोका तिथे होतोय, राईट. मग हे सगळं जे आहे हे एक प्रकारे अनगव्हर्न्ड मायनिंग झोन मध्ये होतं, राईट. मग याला केलं काय पाहिजे, याला सोल्युशन काय असेल, व्हॉट कॅन बी वे फॉरवर्ड. याला एकतर सगळ्यात पहिले काय केलं जाऊ शकते, आसियान सारखे जे रिजनल ट्रीटीज आहेत त्या प्रकारचं काही रिजनल ट्रीटी बनवता येते का ते बघा, राईट. सो यू कॅन एस्टॅब्लिश बाइंडिंग आसियान लेवल फ्रेमवर्क फॉर मॉनिटरिंग ट्रान्स बाउंड्री रिव्हर पोल्युशन. एका देशामध्ये असेल तर तो देश बघून घेईल, पण इथं तसं नाही ना, 6 देशांमध्ये ही नदी वाहती आहे. त्यामुळे ट्रान्स बाउंड्री रिव्हर पोल्युशनला मॉनिटर करणारी एक बाइंडिंग अशी ट्रीटी तुम्ही बनवू शकता. त्यासोबतच इथे वॉटरशेड मॅनेजमेंटसाठी पण वेगवेगळे उपक्रम तुम्ही या नदी सोबत करू शकता, नदीची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी. त्यासोबतच सप्लाय चेन ट्रेसेबिलिटी तुम्ही करा. कारण काय की हे चायनामध्ये डिमांड वाढतीये रेअर अर्थ मटेरियलची, म्हणून चायना या भागामध्ये येऊन मायनिंगला तिथे सपोर्ट करते. आणि त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, तर एकतर सप्लाय चेन ट्रेस करा. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये जे रेअर अर्थ मटेरियल वापरलं जातंय त्याचा एक्झॅक्टली ओरिजिन कुठं होता ते बघा. जेणेकरून जर अशा भागामधून ओरिजिन असेल जिथे ऑलरेडी कॉन्फ्लिक्ट चालू आहे, राईट, तिथंच गोंधळ चालू आहे, तिथं जाऊन तुम्ही जर मायनिंग करताय तर त्याला गव्हर्नमेंटलाही प्रॉपरली रेग्युलेट करता येत नाही. त्यामुळे तिथे मग काय होणार आहे, लोकल इकोसिस्टमला धोका क्रिएट होणार, राईट. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे ते ओरिजिनला ट्रेस करा आणि जर लक्षात आलं की कॉन्फ्लिक्ट रिजन मधून ते मायनिंग केलं जात आहे तर त्याला तुम्ही बॉयकॉट करा. तो एक भाग राहू शकतो. त्यासोबतच तुम्ही ह्या टेक्नॉलॉजिकल एक्सपर्टाईज वाढवा, जेणेकरून तुम्हाला हेवी मेटल्स एक्झॅक्टली कुठून कुठून माइन केले जात आहेत, कुठे यूज केले जात आहेत, त्याबद्दलचं प्रॉपर रिअल टाइम ट्रॅकिंग ठेवता येईल. त्याच्यामुळे पण आपल्याला लक्षात येऊ शकेल की एक्झॅक्टली कुठून हे जे हेवी मेटल्स आहेत ते एक्स्ट्रॅक्ट होत आहेत.
आणि एक्स्ट्रॅक्ट जर करायचेच असतील तर करण्यास काही प्रॉब्लेम नाही, पण त्यामुळे जर तुमच्या इकोसिस्टमला धोका क्रिएट होतोय तर तुम्ही अजून अजून बघा ना, एक्स्ट्रॅक्शनसाठी अजून काही चांगले ऑप्शन होऊ शकतात का. तो सस्टेनेबल अल्टरनेटिव्हचा विचार करा, यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. बऱ्याचदा असंही होऊ शकते की एखादं जे रेअर मटेरियल आहे, रेअर अर्थ मटेरियल, ते तुम्हाला रिसायकल करता आलं तर तसं एक बघा, कारण ज्याच्यामध्ये ते वापरलं जाते तुमचं स्मार्टफोन आहेत, हार्ड डिस्क आहेत, डिस्प्लेज आहेत, हे सगळे अशा गोष्टी आहेत जे ई वेस्ट मध्ये येतात, इलेक्ट्रॉनिक वेस्ट. ते ई वेस्टला रिसायकल करून तुम्ही पुन्हा वापरू शकता. तो यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे आहेत ते अजून आल्या पाहिजे. इव्हन स्टार्टअप्स यामध्ये काय आणता येतील का ते बघा, जेणेकरून काय होईल, एकतर तिथे रिसायकलिंगला प्रमोट करता येईल आणि त्यासोबतच अजून चांगल्या ग्रीन एक्स्ट्रॅक्शन टेक्नॉलॉजीज तिथे डेव्हलप करता येतील. तो हा सगळा एक भाग आपल्याला यामध्ये बघायला मिळतो. युपीएससीने एकदा 2004 मध्ये असा एक प्रश्न विचारला होता, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये देणार आहात. ग्रेट एशियन रिव्हर मेकॉंग डज नॉट रन थ्रू विच ऑफ दी फॉलोइंग. चायना, मलेशिया, कंबोडिया आणि लाओस. कोणत्या देशामधून ही नदी वाहत नाही. ते 6 देश जे आहेत ते तुम्हाला तिथे लक्षात असले पाहिजे. इन दी एंड हा एक मेन्स साठीचा प्रॅक्टिस क्वेश्चन पण आहे, that discuss the environmental and geopolitical implications of rare earth mining in the Mekong River basin. What institutional mechanism are required to address such transboundary pollution? कोणते मेकॅनिझम्स यासाठी तिथे लागतील या प्रकारच्या पोल्युशनला थांबवण्यासाठी. ठीक आहे, 15 मार्क 250 शब्दामध्ये हा प्रश्न तुम्हाला ट्राय करायचा आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्ही हे असे काही कीवर्ड्स यूज करू शकता. बायो अक्युम्युलेशन, अपस्ट्रीम, डाउनस्ट्रीम, हे असे शब्द जे आहेत, ट्रान्सबाउंडरी फ्लो ऑफ रिव्हर, राईट. तो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तिथे यूज करू शकता. ठीक आहे, अजून पण इथे काही शब्द दिलेले आहेत. आसियान लेवल, आसियान टाईपचं काही बनवता येईल का ते बघा. त्यानंतर ट्रॉफिक कॅस्केड किंवा रिसोर्स डेफिसिट, असे काही शब्द जे तुम्हाला एक कधी कधी काय होतं ना, द वर्ड दॅट यू आर युजिंग दोज वर्ड्स आर गिव्हिंग यू मार्क्स, असं पण होऊ शकते. त्यामुळे शब्द पण चांगले वापरण्याचा प्रयत्न यामध्ये केला गेला पाहिजे. ठीक आहे, हे एकदा ट्राय करा कसं उत्तर असलं पाहिजे. आणि शेवट मग याला काय, किंवा एका बाजूला आपण काय करायला, तुम्ही हे रेअर अर्थ मटेरियलचं जर बघितलं तर एका बाजूला काय होतंय की तुम्ही ईव्ही आणि तुमचे जे विंड टर्बाईन्स आहेत म्हणजे रिन्युएबल एनर्जी मध्ये त्याला काउंट करतायत. या गोष्टींना प्रमोट करण्याबद्दल बोललं जाते, बट त्या गोष्टींमध्ये तुम्ही रेअर अर्थ मटेरियलचा वापर करताय. रेअर अर्थ मटेरियलमुळे इकडे पोल्युशन झालेलं आहे. म्हणजे एक गोष्ट चांगली करायला गेलो आणि त्यामुळे दुसरी गोष्ट खराब झाली, तसा प्रकार होतोय. याला व्यवस्थितपणे टॅकल करणं गरजेचं आहे, बिकॉज यू आर हॅव्हिंग दिस काइंड ऑफ ग्रीन ट्रान्झिशन पॅराडॉक्स. याला काय म्हणतात, ग्रीन ट्रान्झिशन पॅराडॉक्स. म्हणजे एका बाजूला तुम्ही ग्रीन एनर्जी पाहिजे, क्लीन एनर्जी पाहिजे असं म्हणताय, बट दुसऱ्या बाजूला दिस इज हॅपनिंग ॲट दी कॉस्ट ऑफ रिव्हर इकोसिस्टम्स. असं नको व्हायला. म्हणजे एक फायदा होतोय तर दुसरं नुकसान होईल, असं नको व्हायला. त्यामुळे या गोष्टीला एकदमच काळजीने तिथे करणं गरजेचं आहे. येस, यू नीड टू हॅव रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट, बट ॲट दी सेम टाइम इट शुड नॉट बी ॲट दी कॉस्ट ऑफ युअर रिव्हर इकोसिस्टम. ठीक आहे, या गोष्टीला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो असा हा पूर्ण भाग आहे आणि यासारख्याच इतर इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. आता आपण थांबू इथे. थँक्यू व्हेरी मच.